प्रेज द लॉर्ड. मी पास्टर महेश आपल्या सर्वांना ख्रिस्त येशूमध्ये पवित्र सलाम करतो. आज आपण आपल्या विषयवचनाकडे वळणार आहोत. त्याआधी मी परमेश्वराचे आभार मानतो की मी अगदी व्यवस्थित आहे आणि आपल्या सर्वांच्या बाबतीमध्येही हाच विश्वास आहे की आपण सर्वजण अगदी व्यवस्थित असणार आहात. कारण तसा माझा देवावरती विश्वास आहे की देव आपल्या लोकांना सांभाळतो. मत्तय कृतीशुभ वर्तमान हे पुस्तक जेव्हा आपण वाचायला चालू करतो, पहिल्या अध्यायामध्येच पहिल्या वचनापासून मत्तय हा येशूच्या वंशावळीपासून सुरुवात करीत आहे. कदाचित आपल्या सर्वांनाच हा प्रश्न उठत असेल, कधी ना कधी हा प्रश्न उठत असेल की अगदी सुरुवातीलाच मत्तयाच्या पुस्तकामध्ये येशूची वंशावळ का दिलेली आहे. काही लोकांना उत्तर भेटत असेल आणि काही लोकांना उत्तर अजून मिळालेलं नसेल. तर आज हा संदेश, हे वचन हे आपल्यासाठी आहे. प्रियांनो, मत्तय हा येशूचा शिष्य, 12 शिष्यातून एक आहे आणि तो हे शुभवर्तमान यहुदी लोकांसाठी लिहित आहे. आणि यहुदी लोकांसाठी लिहित असताना त्याला त्याचा वाचक वर्ग माहिती आहे आणि येशूच्या बाबतीमध्ये तो लिहित असताना तो हे येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, ख्रिस्त आहे, हे त्यांना तो सांगायचा प्रयत्न करीत आहे. आणि जेव्हा तो येशू हा तारणारा आहे, ख्रिस्त आहे हे सांगायचा प्रयत्न करीत आहे, ज्या ख्रिस्ताची इस्रायल राष्ट्र आणि यहुदी लोक पाठीमागच्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते, तर तो येशू ज्याला ख्रिस्त म्हणून तो प्रस्तुत करीत आहे, त्यांच्यासमोर मांडत आहे, तो येशू ख्रिस्त कसा आहे ह्या बाबतीमध्ये सांगत असताना त्याला ती वंशावळ आधी त्यांच्यासमोर ठेवणं गरजेचं वाटले. का? कारण या वंशावळीच्या माध्यमातून येशू हा अब्राहमाच्या वंशातून कसा आहे आणि तोच अब्राहमाच्या कुळातून आहे आणि अब्राहमाला जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद याचा तो वारीस कसा आहे. आणि त्या माध्यमातून उत्पत्तीचे पुस्तक ह्याचा 12वा अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये जेव्हा अब्राहमाला परमेश्वराने पाचारण केले, त्याला अभिवचन दिले, आशीर्वाद दिला, या 3ऱ्या वचनामध्ये परमेश्वर अब्राहमाला म्हणतो की तुझ्याद्वारे मी पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित करेन. 3ऱ्या वचनाचा शेवटचा भाग, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे मी आशीर्वादित करेल. हा आशीर्वाद तुझ्याद्वारे, अर्थात इथे परमेश्वर देव अब्राहमाला सांगत आहे की त्याच्या कुळातून भविष्यामध्ये ख्रिस्त जन्मास येणार आहे आणि त्या ख्रिस्ताच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. अर्थात आदामाच्या पापामुळे देव आणि मानव ह्यांच्यातील जे संबंध तुटलेले आहेत, ते संबंध पुन्हा स्थापित करण्यासाठी ख्रिस्त येत आहे आणि तो ख्रिस्त अब्राहमाच्या कुळातून येत आहे आणि त्या ख्रिस्ताच्याद्वारे सर्व मानव समाजाचे संबंध पुन्हा देवाबरोबर स्थापित होतील. हा आशीर्वाद पृथ्वीवरील सर्व कुळांना मिळेल असे तिथे ते अभिवचन आहे. तर ते अभिवचन ख्रिस्ताच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, येशूच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, हे सिद्ध करण्यासाठी मत्तयाला वंशावळ देणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे केवळ अब्राहमाच्या कुळातूनच येशू ख्रिस्त आहे असे नव्हे, तर तो दाविदाच्या कुळातूनही आहे हे तो सिद्ध करायचा प्रयत्न करतो.
वंशावळीच्या माध्यमातून. तसे आपण जेव्हा उत्पत्तीचे पुस्तक 22वा अध्याय आणि 18 वचन वाचतो, 22व्या अध्यायामध्ये आपल्याला माहीत आहे की परमेश्वर अब्राहामाला त्याचा जो पुत्र इसहाक, एकुलता एक पुत्र होता आणि खूप वय झाल्याच्या नंतर त्याला झालेला होता. देवाच्या अभिवचनावरती तो थांबून राहिला होता. ज्या इसहाकावरती त्याचे प्रेम होते, तो इसहाक ह्याला मोरिया डोंगरावरती जाऊन त्याचे अर्पण कर अशी आज्ञा परमेश्वराने त्याला दिली आणि ती आज्ञा त्यांनी पाळली. परंतु त्याच्यावरती सुरा चालवण्याच्या आधी, त्याचे अर्पण करण्याच्या आधी परमेश्वराने त्याला थांबवले आणि एडक्याच्याद्वारे ती प्रक्रिया पूर्ण केली. परंतु तेव्हा परमेश्वर त्याला आशीर्वाद देत आहे, देव त्याला आशीर्वाद देत आहे. देव त्याला म्हणत आहे की तू माझा शब्द ऐकलास म्हणून पृथ्वीवरील सर्व लोक तुझ्यामुळे आशीर्वादित होतील. तर हे अभिवचन ख्रिस्ताच्याद्वारे मिळणारा जो आशीर्वाद होता, त्या बाबतीमध्ये देव त्याला भविष्यामध्ये जो ख्रिस्त येणार होता त्याद्वारे तुझा आशीर्वाद मिळणार होता, त्या बाबतीमध्ये परमेश्वर देव त्याला सांगित आहे. आणि इर्मयाचे पुस्तक 23वा अध्याय 5वे वचन, गलातीकराचे पत्र 3रा अध्याय 16वे वचन, हेही आपण तुम्ही पडताळून पहा. तर प्रियांनो, हा आशीर्वाद ख्रिस्ताच्याद्वारे मिळणार होता आणि ख्रिस्त फक्त अब्रामाचाच वंशज आहे असं नव्हे, परंतु तो दाविदाच्याही कुळातून येत आहे. कारण ख्रिस्त अर्थात मसाया म्हणजे ज्याला मस्सा केलेला आहे, ज्याला अभिषेक केलेला आहे. कशासाठी? तर दाविदाच्या दाविदाच्या सिंहासनावरून इस्रायलावरती राज्य करणारा, सर्व जगावरती राज्य करणारा जो ख्रिस्त आहे, तो ख्रिस्त त्याला त्यासाठी राज्य करण्यासाठी अभिषेक केलेला आहे आणि त्याला लोकांच्या तारणासाठी नियुक्त केलेला आहे, अभिषेक केलेला आहे. म्हणून तो मस्साया, ज्याला मस्सा केलेला आहे. जर आपण दुसऱ्या शामुएलाचे पुस्तक त्याचा 7वा अध्याय आणि 12 पासून 19 पर्यंत वाचले तर तेही तुमच्या लक्षात येईल. तिथे परमेश्वर म्हणतो की मी तुझे सिंहासन पिढ्याने पिढ्या स्थापित करेल. ते ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये बोलत आहे. कारण आपण पाहतो की यशोफा राजा नव्हता, परंतु दाविदाला हे जे अभिवचन आहे ते ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये मिळाले होते. तर ख्रिस्त जो आहे, मसाया जो आहे, तो दाविदाच्या कुळातूनही येणार होता आणि म्हणून तो कशा प्रकारे दाविदाच्या कुळातून येत आहे ते सांगण्यासाठी वंशावळ गरजेची होती. जिथपर्यंत येशोपाचा प्रश्न आहे, जो येशूचा वडील होता, परंतु येशोफा येशूचा शारीरिक वडील नव्हता, परंतु तो कायद्याप्रमाणे कसा त्याचा वडील आहे ते सिद्ध करण्यासाठी ह्या वंशावळीची गरज होती. तर येशोफा शारीरिक येशू ख्रिस्ताचा वडील नाही, परंतु कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे आणि वंशावळीप्रमाणे आहे. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त जो आहे तो अब्राहमाला दिलेल्या जे अभिवचन आहे, अब्राहमाला दिलेले जे अभिवचन आहे त्याचा जो सूत्रधार आहे किंवा ते आशीर्वाद, ते अभिवचन ख्रिस्ता येशूच्याद्वारे कशा प्रकारे पुढे आपल्याला मिळतील, मानव समाजाला मिळतील, हे मत्तई सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तो ख्रिस्त आहे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आता इथे येशू ख्रिस्त दाविदाच्या कुळातून येत आहे, अब्रामाच्या कुळातून, वंशातून येत आहे, कुळातून येत आहे आणि म्हणून तो येशोपाचा वैधानिक विधीप्रमाणे पुत्र आहे आणि तो त्या गादीचा अधिकारी आहे, दाविदाच्या गादीचा अधिकारी आहे आणि म्हणून तो दाविदाच्या गादीवरून इस्रायलावरती आणि जगावरतीही राज्य करणार आहे, हे आपल्याला इथे सिद्ध होते. दुसरा मुद्दा म्हणजे आता इथे आपण पाहतो की येशोफा शारीरिक पिता नाही, परंतु येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि तो नियमाप्रमाणे, विधीप्रमाणे, कायद्याप्रमाणे येशोपाचा पुत्र आहे. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे आपल्याला ह्याच अध्यायातून, मत्तई 1 अध्याय त्याच्या
18 पुढे वाचल्याच्या नंतर लक्षात येते. तसेच लुकाच्याही कदाचित हे लक्षात आले की फक्त येशूपाच्या वंशावळीप्रमाणे कदाचित ख्रिस्ताचा येशूचा दाविदाच्या गादीवरती दावा सिद्ध होणार नाही, म्हणून लुकाने जी वंशावळ दिलेली आहे त्या वंशावळीप्रमाणे मेरी देखील दाविदाच्या वंशातून येते हे सिद्ध होते. आणि म्हणून तो आईच्या द्वारे, म्हणजे त्याची आई जी आहे तर रक्ताप्रमाणेही तो दाविदाच्या गादीचा वारीस आहे हे सिद्ध होते. आणि येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे लूका वर्तमान ह्याचा पहिला अध्याय आणि 35 पासून पुढे जेव्हा आपण वाचतो, जेव्हा गॅब्रिएल मेरीला भेटतो आणि मेरीला तो सांगतो की तुला जो पुत्र होणार आहे तो देवाचा पुत्र म्हटला जाईल, कारण देवाचे सामर्थ्य तुझ्यावरती येईल आणि त्याद्वारे तुला संतती प्राप्त होईल असे गॅब्रिएल सांगतो. आणि म्हणून तो देवाचा पुत्र आहे आपल्या ह्या दोनही मथळ्यावरून लक्षात येते. परंतु तो येशूपाचा कायद्याप्रमाणे आणि विधीप्रमाणे पुत्र आहे हे आपल्याला सिद्ध होते. आणि म्हणून ती त्या वंशावळीपासून मग ते आपल्या शिववर्तमानाची सुरुवात करीत आहे. तर हे सर्व हे सिद्ध करण्यासाठी आता येशू हा ख्रिस्त आहे, तारणार आहे हे त्यांनी सिद्ध केले. हा संदेश ते देतात, त्यांनी दिला आणि आपणही देतो. परंतु जो अब्रामाला आशीर्वाद दिला, जो ख्रिस्ताच्या द्वारे सर्व जगाला मिळणार होता, ज्याच्या बाबतीमध्ये आपण उत्पत्ती 12:3-22-18 मध्ये वाचतो, हा आशीर्वाद जर जगाला मिळायचा आहे देवाने ती व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु जर मानव समाजाचे संबंध पुन्हा देवाशी अगदी सुरळीत व्हावेत अशी जी परमेश्वराची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी अशी जर इच्छा आहे, तर ज्यांना ज्यांना शिववर्तमान सांगितले जाते त्यांनी ते स्वीकारले पाहिजे. आणि रोमकराचे पत्र ह्याचा 10वा अध्याय आणि 9 आणि 10 मध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांनी येशूला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारले पाहिजे. तर त्यांचे तारण होईल आणि त्यांना पापक्षमा होईल आणि त्यांचे पुन्हा देवाबरोबर आपले संबंध जे आहेत ते अगदी सुरळीत करता येतील. तर प्रियांनो, येशू हा ख्रिस्त आहे, येशूपाचा पुत्र हा ख्रिस्त आहे. आणि तो येशू जो आहे तो अब्रामाच्या कुळातून येतो, दाविदाच्या कुळातून येतो हे ह्या वंशावळीतून सिद्ध होते. आणि त्याचबरोबर आपण आता इथे जे दोन पुस्तकांचा उल्लेख केला, मत्ती 1:18 पासून पुढे, लूक 1:35 पासून पुढे, ह्याद्वारे तो देवाचा पुत्र आहे हे सिद्ध होते. तर प्रियांनो, देवाची स्तुती असो, देव आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊ. आणि मी छोटीशी प्रार्थना करतो. हे प्रभू, वाचणाऱ्या ज्यांनी बाप्पा जे लोक हे संदेश ऐकतील त्या सर्वांना आशीर्वाद दे, विशेष तारणाचा आशीर्वाद दे. ज्यांचे तारण झाले नाही त्यांचे तारण होऊ दे आणि त्यांना सत्य कळू दे, सत्य त्यांना बंधनमुक्त करू दे. आमच्या भारताचे तारण होऊ दे. आणि बाप्पा जे संदेश ऐकतील त्या सर्वांना तू स्पर्श कर, जे आजारी असतील त्यांना बरे कर. आणि परमेश्वरा, येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये अधिक कार्य होऊ दे, विश्वास वाढू दे, प्रार्थनेमध्ये वाढ होऊ दे, आध्यात्मिक जीवन वाढू दे. तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो. व ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतोय. ख्रिस्तामध्ये पुन्हा आपल्याला पवित्र सलाम. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सर्वजण प्रार्थनेमध्ये राहा आणि माझ्यासाठीही प्रार्थना करा, माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा, आमच्या आरोग्यासाठी, सेवेसाठी प्रार्थना करा.